9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 बहुपदी या प्रकरणाचा उपघटक अभ्यासणार आहे तो म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धती। तर भागाकार करण्याच्या बऱ्याचशाच पद्धती आहेत, त्यापैकी संश्लेषक भागाकार पद्धती याचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओ मध्ये करायचा आहे। ओके, आता या ठिकाणी बघा, संश्लेषक पद्धतीने भागाकार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते म्हणजे एक, पहिला आकडा, दिलेली भाज्य बहुपदी प्रमाण रूपात लिहून सहगुणक रूप लिहावे। तुम्हाला जी काय दिलेली भाज्य बहुपदी असेल, ज्या बहुपदीला आपण भागणार आहे ती बहुपदी आपण काय करायची, प्रमाण रूपात लिहायची आणि प्रमाण रूपात लिहिल्यानंतर तिचं सहगुणक रूप आपल्याला विचारात घ्यायचं आहे म्हणजे ते लिहायचं। त्याच्यानंतर दुसरा आकडा, मिळालेले सहगुणक पहिल्या ओळीत अंतर ठेवून लिहावे। जे काही सहगुणक आपल्याला मिळणार आहे भाज्य बहुपदीचं ते योग्य अंतर ठेवून आपण एका ओळीमध्ये लिहायचे आहे। तिसरा आकडा, पहिल्या सहगुणकाच्या डाव्या बाजूला एक उभी रेघ काढावी। जे काय आपण सहगुणक एका ओळीने लिहिणार आहे त्याच्यामध्ये असणारा डाव्या बाजूचा जो सहगुणक आहे त्याच्या डाव्या अंगाला आपण एक उभी रेघ मारायची आहे। उदाहरण सोडवताना आणखीन ते लक्षातच आपल्या येईलच। ओके, चौथा आकडा, उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस जे आपण उभी रेघ मारणार आहे त्याच्या डाव्या बाजूस पहिल्याच ओळीत, म्हणजे पहिली जी ओळ आपण सहगुणकांची लिहिलेली असणार आहे त्याच ओळीत भाजकाच्या ठिकाणी, जिथं भाजक आपण लिहिणार आहे त्या ठिकाणी समजा x अधिक a भाजक बहुपदी दिली असेल, म्हणजे अशा स्वरूपात तुम्हाला भाजक बहुपदी जर दिली असेल तर अधिक a ची विरुद्ध संख्या, इथं अधिक a आहे का नाही त्याची विरुद्ध संख्या वजा a लिहायची, म्हणजे आपल्याला वजा a संख्या विचारात घ्यायची आहे। म्हणजे या ठिकाणी x अधिक 3 असेल तर आपण वजा 3 विचारात घेणार आहे। किंवा इथं x वजा a भाजक बहुपदी दिली असेल तर समजा तुम्हाला x वजा a अशा स्वरूपामध्ये जर भाजक बहुपदी दिली असेल तर वजा a ची विरुद्ध संख्या, इथं वजा a आहे ना त्याची विरुद्ध संख्या अधिक 1 घ्यायची, विचारात घ्यायची। ओके, ही गोष्ट आपण उदाहरण सोडवताना आणखीन विश्लेषण त्याच्यावरती होईल आणि तुमच्या पटकन लक्षात येईलच। पाचवा आकडा, तिसऱ्या ओळीत, म्हणजे आपल्या एकूण पहिली ओळ, दुसरी ओळ आणि खाली एक रेघ मारली की त्याच्या खाली तिसरी ओळ येणार आहे। काय, तिसऱ्या ओळीत पहिल्या स्थानी पहिल्या ओळीतील पहिला सहगुणक उतरवून घ्यावा। ओके, या ठिकाणी बघा, ओके ते उदाहरण सोडवतानाच मी ओळी मारायच्या कशा ते सांगतो। म्हणजे तिसऱ्या ओळीत पहिल्या स्थानी पहिल्या ओळीतला जो पहिला सहगुणक आहे तो उतरून घ्यायचा। आणि सहावा आकडा, भाजक स्थानची संख्या, म्हणजे भाजकाच्या स्थानी आपण लिहिणार आहे ती संख्या व तिसऱ्या ओळीतील पहिली संख्या यांचा गुणाकार दुसऱ्या सहगुणकाच्या खाली दुसऱ्या ओळीत लिहावा। ओके, सातवा आकडा काय, दुसरा सहगुणक व गुणाकार करून आलेली त्या खालील संख्या यांची बेरीज तिसऱ्या ओळीत बरोबर खाली लिहावी। ओके, आणि आठवा, हीच क्रिया शेवटचा जोपर्यंत सहगुणक संपत नाही तोपर्यंत करावी। आणि नववा आकडा, शेवटचा सहगुणक व त्या खाली मिळालेली संख्या यांची बेरीज करून तिसऱ्या ओळीत लिहावी व तिला चौकट घालावी। ही चौकटीत मिळालेली संख्या म्हणजेच भागाकारातली बाकी होय। आणि 10वा आकडा म्हणजे शेवटचा, तिसऱ्या ओळीत बाकी वगळून, तिसऱ्या जी ओळीमध्ये आपण चौकट घातलेली जी बाकी आहे ती वगळून मिळणाऱ्या संख्या ह्या भागाकाराचे सहगुणक रूप असते। अशा पद्धतीने हे मी मुद्दे मांडलेले आहेत की ज्याच्या आधारे आपण संश्लेषक पद्धतीनं बहुपदींचा भागाकार करू शकतो। ओके, आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे बघा। पहिल्या कंसात
2x चा चौथा घातांक वजा 3y चा घन अधिक 5y वजा 4 कंस पूर्ण भागिले कंसात y वजा 1 कंस पूर्ण हा भागाकार संश्लेषक पद्धतीने आपल्याला करायचा आहे. ओके, आता सुरुवात करूया. उत्तर आपण काढूया. सुरुवातीला काय बघा, दिलेली भाज्य बहुपदी प्रमाण रूपात लिहून सहगुणक रूप लिहावे. मग आता इथे मी डायरेक्ट काय म्हणतो, भाज्य. आपल्याला मुळात इथं भाज्य काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. भाज्य काय आहे, 2x चा चौथा घातांक वजा 3y चा घन अधिक 5y वजा 4. ओके, आता ती आपल्याला प्रमाण रूपात लिहायचं आहे, बरोबर. मग या ठिकाणी म्हणतो प्रमाण रूप बरोबर. म्हणजे प्रमाण रूप म्हणजे काय, आता मध्ये कुठली पद जी नाहीत ती पण पद आपण घ्यायची, पण सहगुणक काय मात्र लिहायचा 0. ओके, म्हणजे 2x चा चौथा घातांक वजा 3y चा घन अधिक 0y चा वर्ग. इथं वर्गपद नव्हतं ते आपण घेतलं, पण सहगुणक 0 लिहिला, अधिक 5y वजा 4. ओके, अशा पद्धतीने हे झालं त्याचं प्रमाण रूप. आता सहगुणक रूप, सहगुणक रूप भाज्याचा आपण आता सहगुणक रूप मांडायचं, म्हणजे कंसात मांडतो आपण. सहगुणक फक्त घ्यायचे विचारात, 2 वजा 3 0 5 आणि वजा 4. ओके, हे झालं सहगुणक. पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या बाबी आपण आता पूर्ण केल्या. आता काय करायचं, भाजक काय बघा. भाजक इथं भाजक आपल्याला काय दिलेलं आहे बघा, y वजा 1. भाजक y वजा 1 आहे, म्हणून आता इथं काय वजा 1 आहे, हिची विरुद्ध संख्या, म्हणून वजा 1 ची विरुद्ध संख्या बरोबर काय मिळते आपल्याला, 1 मिळते, फक्त 1. वजा 1 ची विरुद्ध संख्या 1, ह्या 1 ने आपल्याला भागायचं आहे. ओके, आता पुन्हा काय करायचं, मिळालेले सहगुणक पहिल्या ओळीत अंतर ठेवून लिहावे. हे जे सहगुणक मिळाले, आता पहिली ओळ मी तयार करतो या ठिकाणी सहगुणकांची. बघा, 2 वजा 3 ठराविक असं अंतर ठेवायचं, 0 5 आणि वजा 4. ओके, असं मी ठराविक अंतर ठेवून हे सहगुणक लिहिले. आता काय करायचं बघा, पहिल्या सहगुणकाच्या डाव्या बाजूला एक उभी रेष काढावी. हा पहिला सहगुणक, आणि त्याच्या डाव्या बाजूला मी इथं अशी एक काय करतो, उभी रेष मारतो. ओके, इथं एक आपली ओळ बसली पाहिजे. आणि बघा, उभ्या रेषेच्या डाव्या बाजूस पहिल्याच ओळीत भाजकाच्या ठिकाणी x अधिक a भाजक बहुपदी दिली असेल. बघा, x अधिक a म्हणजे y वजा 1 आपल्याला दिलेली आहे. मग इथं y वजा, इथं बघा x वजा a, वजा a चा आपण काय घेतलं, अधिक a घेतलं, हे अधिक a आलं. मग ते या ठिकाणी घ्यायचं पहिल्याच ओळीत, इथं 1 घ्यायचं झालं. आता इथं दुसरी ओळ बसणार आहे, आणि तिसऱ्या ओळीसाठी ती जी ओळ लिहिणार आहे आपण, तिला खाली अंतर ठेवायचं असं. ओके, अशा पद्धतीनं पहिल्या सहगुणकाच्या डाव्या अंगाला उभी रेष मारली. या उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला आपण भाजक म्हणजे कोणता आलेला आहे, जो भागायचा आहे ती इथं संख्या पहिल्याच ओळीत आपण घेतलेली आहे. आता तिसऱ्या ओळीत बघा, 5वा आकडा तिसऱ्या ओळीत, म्हणजे हिथं ही ओळ आता आपली, ही तिसरी ओळ, इथं दुसरी आहे, ही पहिली आहे. त्या तिसऱ्या ओळीत पहिल्या स्थानी पहिल्या ओळीतील पहिला सहगुणक उतरवून घ्यावा. पहिल्या ओळीतला पहिला सहगुणक या ठिकाणी उतरवून घ्यावा. 2 हा आहे तो मी खाली या ठिकाणी उतरवून घेतला. बघा, भाजक स्थानची संख्या किती आहे, 1, व तिसऱ्या ओळीतील पहिली संख्या, तिसऱ्या ओळीतली पहिली संख्या कोणती, 2, यांचा गुणाकार 1 गुणिले 2 म्हणजे 2 इतकी 2, हा मिळणारा गुणाकार दुसऱ्या सहगुणकाच्या खाली, बघा हा दुसरा सहगुणक आहे वजा 3, त्याच्या इथं खाली दुसऱ्या ओळीत लिहावा.
बघा एकी दोन्ही दोन, इथं आला गुणाकार बघा एकी दोन्ही दोन, दुसरा सहगुणक त्याच्याबरोबर खाली दुसऱ्या ओळीमध्ये लिहिला. आता दुसरा सहगुणक बघा हा दुसरा वजा 3 सहगुणक व गुणाकार करून आलेली त्या खालील संख्या, गुणाकार करून आलेली कोणती संख्या आहे 2, यांची बेरीज तिसऱ्या ओळीत बरोबर खाली लिहावी. आता इथं वजा 3 अधिक 2 म्हणजे वजा 1 ही बेरीज झाली. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होती. 3 मधून 2 गेले राहिले 1, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं वजा. ओके लिहा झालं. आता दुसरा सहगुणक व गुणाकार करून आलेली त्या खालील संख्या आणि बेरीज यांची बेरीज तिसऱ्या ओळीत बरोबर खाली लिहावी. इथे आपण लिहिली. आता हीच क्रिया शेवटच्या सहगुणकापर्यंत करावी. आपण जे 1 गुणिले 2 बरोबर 2 इथं लिहिलं, हीच क्रिया आता शेवटचा सहगुणक आहे तिथपर्यंत करत जायची. म्हणजेच काय करायचं आता बघा इथं एकी दोन्ही 2 लिहिलं. आता 1 गुणिले वजा 1 म्हणजेच काय गुणाकार येणार वजा 1. लक्षात येते बघा 1 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 1. आता बेरीज 0 वजा 1 म्हणजेच वजा 1, 0 वजा 1 म्हणजेच वजा 1. त्याच्यानंतर पुन्हा 1 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 1. 4 वजा 1 सॉरी 5 वजा 1 म्हणजेच या ठिकाणी मिळतं 4. पुन्हा 1 गुणिले 4 म्हणजे 4 एके 4. पुन्हा वजा 4 अधिक 4 म्हणजे या ठिकाणी मिळतं आपल्याला 0. बरोबर. अशा पद्धतीने आपली क्रिया पूर्ण झाली. बघा इथं बघूया शेवटचा सहगुणक व त्या खाली मिळालेली संख्या. शेवटचा हा वजा 4 सहगुणक, त्या खाली मिळालेली ही 4 ही संख्या यांची बेरीज करून तिसऱ्या ओळीत लिहावी. त्याची बेरीज काय लिहितं 0 आली ती लिहिली आपण व तिला चौकट घालावी. आता याला आपण काय करूया 0ला चौकट घालूया. ही चौकटीत मिळालेली संख्या म्हणजे बाकी होय. या भागाकाराची बाकी किती आली 0 आणि तिसऱ्या ओळीत बाकी वगळून मिळणाऱ्या संख्या या भागाकाराचे सहगुणक रूप असते. आता ही बाकी वगळून उरलेल्या ज्या संख्या आहेत ते भागाकाराचे सहगुणक रूप म्हणून भागाकाराचे सहगुणक रूप बरोबर कंसात घ्यायचं 2 स्वल्पविराम वजा 1 आणि 4 बरोबर. म्हणून भागाकार बरोबर. या ठिकाणी आता किती सहगुणक आहेत 1 2 3 4. 4 वजा 1 म्हणजेच 3 म्हणजेच या बहुपदीची कोटी किती आली 3. चल कोणता आहे y. सॉरी या ठिकाणी मी y मध्ये आपल्या इथं y आहे, इथं सुद्धा y आहे, इथं सुद्धा yच आहे. y चलातली ही आपली काय आहे बहुपदी आहे. आणखी कुठं चुकून झाले का बघा नाही. ठीक आहे ओके बरोबर. या ठिकाणी y हे चल आहे. कोटी किती आली 3 म्हणजे 2y चा घन वजा y चा वर्ग वजा y अधिक 4 हा काय मिळाला भागाकार. आणि बाकी बरोबर किती आहे बाकी बरोबर किती आहे 0. बाकी किती मिळाले आपल्याला 0. लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीने संश्लेषक पद्धतीने भागाकार करायचा ते लक्षात आलं ना. उभी रेख कधी मारायची आडवी रेख कधी मारायची, पहिली ओळ दुसरी ओळ ही तिसरी ओळ आणि भाजकाच्या स्थानी असणाऱ्या संख्येने कसा भागाकार करायचा, शेवटच्या रकान्यामध्ये येणारी जी संख्या असते तिला चौकट घालायची ती म्हणजेच काय या भागाकाराच्या क्रियेतली बाकी. अशा पद्धतीनं आपल्याला संश्लेषक पद्धतीनं भागाकार बहुपदींचा करता येतो. ओके तर आपण या ठिकाणी थांबूया.
हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.